3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश. संतप्त आंदोलकांचा गेट तोडत कोर्टात शिरण्याचा प्रयत्न. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगावात कडकडीत बंद. अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त. कोर्टानं 24 वर्षीय आरोपीला काल सुनावली पोलीस कोठडी. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची घेतली भेट. आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा करणार चाकणकर यांची ग्वाही. मालेगावात न्याय मिळत नसल्यानं जनतेचा उद्रेक झाला. सरकारनं सुधारलं पाहिजे असं म्हणत वडेट्टीवारांची टीका. आज गुन्हेगाराविरोधात असलेला उद्रेक उद्या सरकार विरोधात असेल, वडेट्टीवार यांचा इशारा. बिहारमध्ये नितीश कुमार सरकारचं खातेवाटप जाहीर. नितीश कुमारांकडील गृह खातं भाजपकडे तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी देण्याचा निर्णय. कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला. त्यांनी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली, त्यामुळे त्यांना काँग्रेससोबत राहावं लागणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. अमरावतीमधील काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करतील. ठाकूरांबद्दल आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाल्याप्रकरणी उज्ज्वला थेटेंच्या याचिकेवर 24 नोव्हेंबरला पुढील सुनावणी.